नमस्कार प्रेक्षमित्रांनो, मी पुन्हा नवीन गेम कॉमेंट करत आहे. माझं नाव सुयोग वाघ आहे आणि मी ह्या गेममध्ये ब्लॅक आहे, अभिषेक केलकर सोबत. माझा ओपोनंट D4 सोबत स्टार्ट करतो. मी NF6 खेळतोय ते. बेसिक निमझो इंडियनसाठी माझा प्रयत्न होता. व्हाईट C4 खेळतो. मी E6 आयडिया माझी बिशप B4 खेळायचं. बिशप पण माझा डेव्हलप झाला आहे. मेन प्लॅन तोच असतो आणि ते नाईट F3. मी एक्सपेक्ट ऑनेस्टली नाईट C3 केलं बट नाईट F3 खेळले ते. D5 नाईट C3 आणि इथं DC4. थोडं अग्रेसिव्ह लाईन आहे आणि व्हाईटला माहिती असेल काय करायचं. मेन लाईन E4 आहे बट व्हाईट इथं बिशप G5 खेळतात. बिशप G5 ची आयडिया नाईट पिन केलं. मी A6 खेळलो. माझी आयडिया B5 खेळून डिफेंड करायची आणि मी इथे विचार करतोय आणि ऑपोनंट E4 खेळतात. आयडिया परत इथं आहे E5 करून माझ्या नाईटवर अटॅक करायचा. हा त्यांचा पॉइंट आहे आणि इथं मी विचार करतो मी B5 खेळू की सर्वात पहिले H6 खेळू. H6 करून बिशप मागं टाकू. येस, मी H6 खेळतो. बिशपवर अटॅक. स्लाइट इनॅक्युरेसी होती बट असं काही खूप मोठं झालं नाहीये. H6 नंतर बिशप H4 जस्ट डिफेंड केलं. बिशप इंटू F6 वुड हॅव बीन बिग मिस्टेक आणि इथं मी G5 खेळतो. बिशपवर अटॅक. बिशप G3 ओनली मूव्ह ते फास्ट खेळतात ते आणि B5. आता मी हे माझं C4चं पॉन आहे ते डिफेंड केलंय आणि त्याच्यानंतर C4 झाल्यानंतर H4 येतं. H4 नंतर मी G4 करून नाईटवर अटॅक. नाईट E5 आणि इथं मी रुक G8 खेळतो. माझं G4चं पॉन जे डिफेंड आणि ब्लॅकला खूप चांगला सॉलिड ऍडव्हान्टेज येते. G4 नंतर H5 नंतर मी बिशप B7 का C6 खेळू ह्याचा विचार करत होतो आणि बिशप B7 ॲट द एंड मी खेळतो आणि ते इथं विचार करतायत आणि इथं ते बिशप H4 खेळतात. बिशप H4 बिशप E7 नाईटला पिन केलं तर मी नाईटला अनपिन केलं. F3 आणि F3 थोडीशी मिस्टेक आहे कारण की मी इथं C5 खेळू शकतो पण मी C5 न खेळता इथे नाईट BD7 खेळतो. तर नाईट BD7 ला ते इथे मारतात. नाईट इंटू D7. आता मी इथे विचार करतो की नाईट D7 मारू की क्वीन D7 मारू आणि इन द एंड मी नाईट D7 मारतो. आयडिया त्यांच्या बिशपवर मोर प्रेशर टाकलाय मी आणि इफ त्यांनी एक्सचेंज केला तर मी शॉर्ट साईड कॅसल करू शकतो. तर इथं बिशप F2 येतं आणि ब्लॅकची पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे आणि मी खूप हॅपी होतो या पॉईंटला. G4 आणि बिशप G5. माझा बिशप डेव्हलप करायचा. माझा मेन आयडिया की क्वीन हलवायची आणि मला लॉंग कॅसल करायचं आहे आणि इथे ते A4 खेळतात. क्वीन C2 खेळतात. क्वीन C2 नंतर मी विचार करतो क्वीन F6 खेळू की क्वीन E7 खेळू. मे बी क्वीन F6 थोडीशी चांगली मूव्ह झाली असती कारण की F3 पॉनवर प्रेशर पडला असतं बट मी इन देन क्वीन E7 खेळतो. A4 C6 माझा पॉन मी डिफेंड केलं इथं. रुक G1 पिन आणि आता F4 ची थ्रेट आहे. तर मला F4 ची थ्रेट प्रिव्हेंट करायला मी लॉंग कॅसल करतो. आता F4 आलं तर मी बिशप इंटू F4 मारूच शकतो. मेन तो लॉंग कॅसलनी माझे रुक्सही कनेक्ट झालेत. AB5. आता इथं मी CB5 ऑलमोस्ट इमिजिएटली मारतो आणि माझा तर ह्या पॉईंटला बिशप ओपन झालाय आणि इथं बिशप E2. बिशप डेव्हलप केला सिम्पली. बिशप H4 आणि सिन्स त्यांचा किंग सेंटरमध्ये मला अटॅक करायची जरूरत आहे तर मी बिशप H4 रुक G8 रुक इंटू G8 बिशप F1 आणि इथं माझ्याकडे खूप स्ट्रॉंग मूव्ज आहेत. रुक G1 एक आहे, क्वीन G5 एक आहे आणि मी इथे क्वीन G5 खेळतो. इथं बिशप इंटू H4 क्वीन इंटू H4 चेक. क्वीन F2 आणि ह्या पॉइंटला दोन ऑप्शन आहे. एक तर क्वीन एक्सचेंज करायचं की क्वीन इंटू H5. मी इथं खूप कन्फ्यूज होतो आणि मी काइंड ऑफ थोडासा चुकीचा डिसिजन घेतला. ऍक्च्युली क्वीन एक्सचेंज केली पाहिजे होती बट लॉंग कॅसल आणि आता माझा किंग खूप टार्गेटेड अटॅकमध्ये येऊ शकतो. क्वीन G5 चेक. किंग B1. स्टील ब्लॅक बेटर आहे बट मला इथं क्वीन G3 फाईंड करायचं आहे जे की डिफिकल्ट आहे बट इन द एंड मी H5 खेळतो. H5 D5 आणि ऍट दिस पॉईंट मला रिअलाइज होतं की मी किती ह्याच्यात आलोय. क्वीन F4 D इंटू E6 च्या ऐवजी F4 खूप स्ट्रॉंग होतं आणि E5 पुढे. पण D6 FE6 आणि आता F4 ही खूप स्ट्रॉंग आहे. आय थिंक ते तेच विचार करत होते आणि बट बिशप H3 खेळतात ते इन द एंड. माझ्या E6च्या पॉनवर अजून प्रेशर टाकले आणि इथं किंग C7 खेळतो मी आणि आता F4 खूप स्ट्रॉंग मूव्ह आहे, खूप स्ट्रॉंग. बट इन द एंड ते क्वीन D2 खेळतात. आयडिया माझ्या नाईटवर अटॅक आणि ऍट दिस पॉइंट
नाईट C5 खेळू शकतो किंवा रूक D8 आणि अरे 2 सेकंद 1 सेकंदात मी रूक D8 खेळतो. वाव. मला रिअलाइज मी जस्ट पाहिलं रूक D8 1 सेकंदावर खेळलो मी. रूक माझा हल्लेला आणि इथं B4 ब्लॅक इज स्टील विनिंग. B4 नाईटवर अटॅक, नाईट A2 खेळतात ते आणि मी तर विचार करतो F5 खेळू की B3 खेळतो. 1-2 सेकंद नाईट B3 आणि इथं मी हॉरिबल टेरिबल ब्लंडर क्वीन F6 रूक D7 आणि माझी क्वीन जाती. असा गेम मी हारतो हा. आणि मी इथं विचार करतो काय केलंय मी, हे कसं काय झालं असं. मी तरी रूक इंटू D7 मारतो, क्वीन इंटू F6 आणि ते मला रिअलाइज होतं की यस क्वीनच गेली आहे आणि इथं मी डिझाईन करतो. हा होता माझा गेम. ओव्हरऑल खूप सॉलिड गेम, जिंकत होतो मी थ्रू आउट. बट ॲट द एंड जस्ट एक मिस्टेक आणि चेस इज डिफिकल्ट. एक मिस्टेक लागते आणि तुमचा गेम समाप्त.